नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत एक नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे आणि ही शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकरिता अत्यंत महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन आहे। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। बघा मित्रांनो, जाणून घेऊया या निवेदनामध्ये काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही परीक्षा येणाऱ्या 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे। अनेक विद्यार्थ्यांमध्ये अशी संभ्रमाची परिस्थिती होती की ही परीक्षा पुढे जाणार का, किंवा मग आपल्याला ही परीक्षा द्यायची गरज आहे का नाही आहे, किंवा अनेक शिक्षक संघटना देखील याच्यासाठी संघर्ष करत आहेत की ही परीक्षा रद्द व्हायला पाहिजे किंवा शासनाने परीक्षा रद्द करण्यासंदर्भात किंवा जे सेवेमध्ये शिक्षक आहेत त्यांना ही परीक्षा लागू होऊ नये या संदर्भात देखील शासनावर दबाव आणण्याकरिता विविध आंदोलनं होत आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार की नाही होणार किंवा ही पुढे ढकलली जाणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते। परंतु MSCEचं हे जे प्रसिद्धी पत्रक आहे हे समोर आल्यामुळे काय झालेलं आहे की ही परीक्षा आता रद्द होणार नाही हे निश्चित झालेलं आहे। याचा अर्थ असा की येणाऱ्या 23 नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे या परीक्षेचं नियोजन कार्यरत आहे आणि तेच होणार आहे। परीक्षा 23 नोव्हेंबरलाच होणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी व्यवस्था सुरू झालेली आहे। त्यामुळे तुम्ही आपलं परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। यासाठी तुम्हाला जी दिलेली वेबसाईट आहे जी आहे mahatet.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे आपला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला जो तुमचा फॉर्म भरलेला आहे त्याचा नंबर आणि तुमची जन्मतारीख अशी आवश्यक माहिती विचारली जाणार आहे, ती तुम्ही टाकली की तुमच्या मोबाईलवरच तुमचं हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, तुमचं परीक्षा केंद्र कोणतं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तुम्ही टाकलेल्या जिल्ह्यामध्ये तुमची परीक्षा होत आहे की नाही आहे हे तुम्ही ते पडताळून पाहू शकता। तर मित्रांनो, वेळ घालवू नका, आताच तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी टाइम लिमिट दिलेली आहे मित्रांनो। ही तारीख दिनांक 10/11/2025 पासून परीक्षेच्या दिनांकापर्यंत तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। हॉल तिकीटची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हॉल तिकीटची प्रिंट डाउनलोड करून त्यामधल्या सगळ्या सूचना तुम्ही वाचून घ्या मित्रांनो। परीक्षा केंद्रावर तुम्हाला वेळेवर पोहोचायचं आहे। तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर असतील तर तुमचा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जाऊ शकतो। त्याच्यामुळे परीक्षा केंद्र दूरचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला तिथे कसं पोहोचता येईल याची व्यवस्था देखील उमेदवारांना स्वतः करून घ्यायची आहे। परीक्षा केंद्रावर जात असताना काही गोष्टींचे नियम पाळावे लागतात मित्रांनो, कारण यावर्षी ही जी परीक्षा आहे ही अत्यंत कडक अशा वातावरणात पार पडली जाणार आहे। परीक्षेमध्ये कुठलेही माल प्रॅक्टिसेस होऊ नये किंवा एखादा डमी उमेदवार त्याच्यामध्ये परीक्षा देऊन जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो, त्यासाठी शासनाने यावेळेस अनेक सिस्टीम उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यंत्रणा ऍक्टिव्ह मोडवर आहे मित्रांनो। तिथे तुमचं आधार व्हेरिफिकेशन, तुमचे जे काही ID प्रूफ आहेत ते देखील तुम्हाला सोबत ठेवावे लागणार आहेत। एवढंच नाही तर आणखी काही स्टेप्स आहेत ज्या की तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहे। पण आजच्या रोजीचे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आजची ही होती की तुम्ही तुमचं हॉल तिकीट लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या। तुमचं सेंटर कोणतं आहे ते बघून घ्या। सेंटरवर गेल्यानंतर काय काय करायचं याच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन आपण नवीन व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। तोपर्यंत तुम्ही आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि आपलं सेंटर कोणतं आहे, किती दूर आहे, त्याला परीक्षेला जाण्याकरिता काय उपाययोजना करायच्या आहेत हे सगळं तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे। त्यासाठी अगोदर हॉल तिकीट डाउनलोड करणं गरजेचं आहे। म्हणून तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती की आपण आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो, त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि अप टू डेट राहायचं आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।